Next part that we are going to study is potential energy of electric dipole. Potential energy. Before that, electric dipole म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला अगोदर. इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल. आता इलेक्ट्रिक डायपोल काय असतं हे अगोदर लक्षात घ्या. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सर्टन फायनाइट डिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. डेफिनेशन बघा. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस separated by certain finite distance is called as electric डायपोल. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल तयार होण्यासाठी काय पाहिजे तुमच्याकडे, एक पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे दॅट इज प्लस क्यू आणि एक निगेटिव्ह चार्ज पाहिजे दॅट इज मायनस क्यू. म्हणजे दोन काय असले पाहिजेत, अपोजिट चार्जेस पाहिजेत, प्लस आणि मायनस. एक प्लस असेल तर दुसरा मायनस असला पाहिजे आणि ते दोन्ही चार्जेस इक्वल इन मॅग्निट्यूड पाहिजे. म्हणजे पहिला जर 1 कुलॉमचा असेल तर दुसरा देखील 1 कुलॉमचा पाहिजे. पहिला 5 कुलॉमचा असेल तर दुसरा देखील 5 कुलॉमचा पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, सर्टन सेपरेशन असलं पाहिजे, डिस्टन्स असलं पाहिजे. हे डिस्टन्स जनरली आपण 2L ने डिनोट करतो. याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हटलं जातं. आता 11th मध्ये झालेला एक याच्यावरचा एक फॉर्म्युला आपण बघूया की जो या डेरिव्हेशन मध्ये लागणार आहे. तर 11th स्टँडर्ड मध्ये आपण काय स्टडी केलं, इलेक्ट्रिक डायपोल स्टडी केलं आणि त्याचबरोबर टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोलचा फॉर्म्युला 11th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेला आहे. टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल आपल्याला आता त्याचा फॉर्म्युला जो आहे त्याचं डेरिव्हेशन 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. आता इथं फक्त आपण फॉर्म्युला लिहिणार आहे. टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल व्हेन प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये अशा प्रकारे जर डायपोल आपण ठेवला तर त्याच्यावर किती टॉर्क प्रोड्यूस होतो त्याचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय बघा, टॉर्क साठी सिंबल आपण वापरतो टाऊ. टाऊ इज इक्वल टू पी ई साइन थिटा असा फॉर्म्युला आहे. ओके, पी ई साइन थिटा. हिअर टाऊ हे ग्रीक सिंबल आहे. ओके, दिस इज युज्ड फॉर टॉर्क. पी म्हणजे काय असतं, डायपोल मोमेंट असतं, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आणि थिटा म्हणजे काय, अँगल बिटवीन डायपोल मोमेंट अँड इलेक्ट्रिक फील्ड. डायपोल मोमेंट अँड इलेक्ट्रिक फील्ड, त्याला काय म्हणतो आपण, थिटा म्हणतो. डायपोल मोमेंट, आता इलेक्ट्रिक डायपोल झालं, डायपोल मोमेंटची कन्सेप्ट पण माहिती पाहिजे तुम्हाला. डायपोल मोमेंट म्हणजे काय असतं बघा, इथंच लिहितो शॉर्ट मध्ये. हा सगळा 11th मध्ये झालेला पार्ट आहे. डायपोल मोमेंट म्हणजे काय असणार, तर डायपोल मोमेंट म्हणजे which is denoted by letter capital P, magnitude of one of the charge into separation between them, याला डायपोल मोमेंट म्हटलं जातं. ओके, P इज इक्वल टू Q इंटू 2L. कुठलाही एक चार्ज इंटू त्यांच्यामधलं सेपरेशन, याला काय म्हणतात, डायपोल मोमेंट असं म्हटलं जातं. अँड डायपोल मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. त्याची डायरेक्शन मायनस क्यू चार्ज टुवर्ड्स प्लस क्यू चार्ज अशी डायरेक्शन असते. ओके,
आणि टॉर्क ऍक्टिंग म्हणजे समजा डायपोल मोमेंट पी असेल, तिथं असणारं इलेक्ट्रिक फील्ड ई असेल आणि पी आणि ई मध्ये अँगल किती आहे, सपोज थीटा आहे, तर त्यावेळी त्याच्यावर टॉर्क किती ऍक्ट होतो, पीई साइन थीटा एवढा टॉर्क ऍक्ट होतो. हा सगळा 11th मध्ये झालेला पार्ट आहे. ओके, सो दिस इज द पार्ट ऑफ 11th स्टँडर्ड. आणि या बेसिसवर काय आहे, आता एक 12th स्टँडर्डचं डेरिव्हेशन आहे. आणि ते डेरिव्हेशन काय आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पोटेन्शियल एनर्जी of electric dipole placed in external electric field. External electric field. Potential energy of electric dipole placed in external electric field. तर याची डायग्राम आपण काढूया जी बुक मध्ये दिलेली आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे, लेफ्ट टू राईट असं आहे आणि याच्यामध्ये एक डायपोल ठेवलेला आहे. हा डायपोल आहे. Here there is a minus q charge and here there is a plus q charge. इलेक्ट्रिक डायपोलची डायरेक्शन कशी असते, मायनस क्यू टू प्लस क्यू. म्हणजे हे झाला पी बार आणि हा झाला ई बार. दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, सध्या थीटा एवढा अँगल आहे. ओके, तर या केसमध्ये टॉर्क किती ऍक्ट होतो त्याचा फॉर्म्युला तर आपल्याकडे आहेच. ओके, हा, आता नेहमीप्रमाणे पहिलं सेंटेन्स, कन्सिडर an electric dipole placed in external electric field. Consider an electric dipole placed in external electric field. Late याच्यामध्ये पी म्हणजे काय आहे, डायपोल मोमेंट आहे. त्याच्यानंतर ई म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड किंवा त्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणतो. इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं तरी चालतं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हटलं जातं तरी चालतं. आणि थीटा म्हणजे काय, अँगल बिटवीन डायपोल मोमेंट अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ओके, अँगल बिटवीन डायपोल मोमेंट अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता टॉर्कचा फॉर्म्युला अगोदर लिहूया. सध्या थीटा अँगलला असताना त्याच्यामध्ये टॉर्क किती असणार आहे, त्याचा फॉर्म्युला लिहूया. वी नो दॅट टॉर्क ऍक्टिंग ऑन डायपोल, टॉर्क ऍक्टिंग ऑन डायपोल टाऊ इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो, पीई साइन थीटा. दिस मच इज द टॉर्क ऍक्टिंग ऑन दी डायपोल. पीई साइन थीटा असा फॉर्म्युला आहे टॉर्कचा. ओके, आता सपोज त्याची व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण थीटा केली, डी थीटा केली. व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थीटा करायचे आहे. ओके, त्यावेळी वर्कडन किती होणार आहे, सपोज नाऊ, आता काय करायचं आहे बघा. सपोज नाऊ डायपोल इज रोटेटेड बाय, डायपोल इज रोटेटेड बाय very small angular displacement, very small angular displacement
डी थिटा. आपण काय केलं, याला व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थिटानं रोटेट केलं. ओके, देन वर्क डन किती होणार बघा. देन वर्क डन, आता इथं जे स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंटला होणार वर्क डन स्मॉल असणार आहे आणि त्याच्यामुळे काय केलेलं आहे आपण इथं डीडब्ल्यू वापरलेलं आहे. ओके, डीडब्ल्यू इज द स्मॉल वर्क डन. आता वर्कचा फॉर्म्युला जसा फोर्स इंटू लिनियर डिस्प्लेसमेंट असतो तसा दुसरा वर्कचा फॉर्म्युला काय आहे, टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, टाऊ इंटू डी थिटा. एफ इंटू एस असतं किंवा टाऊ इंटू थिटा असतं. ओके, हा रोटेशनल मोशन मधला वर्कडनचा फॉर्म्युला आहे. ओके, लक्षात येते का. हे बघा, वर्क म्हणजे असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे लिनियर मोशन मध्ये असतं. लिनियर मोशन मध्ये फोर्स असतो, लिनियर मोशन मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट असते. तसं रोटेशनल मोशन मध्ये वर्कडनचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स ऐवजी टॉर्क घेतात आणि लिनियर डिस्प्लेसमेंट ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतात. ओके, हे लिनियर आणि रोटेशनल मोशन मधले वर्कचे फॉर्म्युले आहेत. सो डीडब्ल्यू इज इक्वल टू टाऊ इंटू डी थिटा, म्हणजे जे व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंटला वर्कडन जे होणार आहे ते किती होणार आहे, पीई साइन थिटा. टाऊच्या ठिकाणी पीई साइन थिटा ठेवलं इंटू डी थिटा. हे झालं स्मॉल वर्कडन. आता टोटल वर्कडन किती होणार आहे, टोटल वर्कडन काढूया. सो देअरफॉर नाऊ टोटल वर्क डन W इज इक्वल टू काय करावं लागेल, हे स्मॉल वर्क डनचं इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला टोटल वर्क डन मिळणार, पीई साइन थिटा डी थिटा. लिमिट्स आर फ्रॉम थिटा नॉट टू थिटा. म्हणजे सपोज इनिशियली थिटा नॉट या पोझिशनला होता आणि फायनली थिटा या पोझिशनला गेलेला आहे. तर थिटा नॉट पासून थिटा पर्यंत रोटेट करण्यासाठी वर्क डन किती होणार आहे. सो वर्क डन इज इक्वल टू पीई साइन थिटा डी थिटा. तर पीई जे आहे ते कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन मध्ये काय राहणार, साइन थिटा डी थिटा. लिमिट्स आर फ्रॉम थिटा नॉट टू थिटा. सो देअरफॉर वर्क डन येणार आहे पीई साइन थिटाचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस थिटा येतं. साइन थिटाचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस थिटा. याला लिमिट्स काय असणार आहे, थिटा नॉट टू थिटा हे याचे लिमिट्स असणार आहे. आता काय करायचं असतं, सुरुवातीला अप्पर लिमिट या ठिकाणी ठेवायचं असतं. याला डेफिनेट इंटिग्रल असं म्हटलं जातं. थिटाच्या ठिकाणी सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवणार, नंतर लोअर लिमिट ठेवणार. त्याच्यामुळे वर्कडनचा फॉर्म्युला काय येणार आहे, पीई इन ब्रॅकेट सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवल्यावर मायनस कॉस थिटाचं मायनस कॉस थिटाच राहणार, मायनस आता काय करणार आहे, लोअर लिमिट ठेवणार आहे, मायनस कॉस थिटा नॉट. म्हणजे वर्कडन येणार आहे इथं पीई इन ब्रॅकेट मायनस कॉस थिटा प्लस कॉस थिटा नॉट हे वर्कडन येणार आहे. किंवा प्लस ची टर्म अगोदर लिहितो, पीई इन ब्रॅकेट कॉस थिटा नॉट मायनस कॉस थिटा. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन इन रोटेटिंग अ डायपोल. हा कसला फॉर्म्युला आहे, एखाद्या डायपोलला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला आणि थिटा नॉट अँगल पासून थिटा अँगल पर्यंत रोटेट केला. ओके, थिटा नॉट अँगल पासून थिटा अँगल पर्यंत जर रोटेट केला तर एवढं वर्क डन इथं होणार आहे. दिस इज द वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी. ओके, आता एवढं वर्क डन होणार आहे. आणि हे जे वर्क डन आहे ते कशाच्या स्वरूपात स्टोअर होणार आहे, पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होणार आहे. दिस वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा डायरेक्टली हाच फॉर्म्युला येणार आहे. This work is stored in the form of
कारण झालेलं वर्क डन कशाच तरी स्वरूपात कन्वर्ट व्हायला पाहिजे. दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. This work is stored in the form of potential energy. Okay, so therefore आता थीटा नॉटला समजा इनिशियल पोटेन्शियल एनर्जी असेल आणि थीटाला काय असेल, फायनल पोटेन्शियल एनर्जी असेल. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज वर्क डन येणार. म्हणजेच काय येणार आहे, पीई इन ब्रॅकेट cos theta नॉट मायनस cos theta असे चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा ऍक्च्युअली फॉर्म्युला येणार. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता इनिशियल पोटेन्शियल एनर्जी ऍट 0 डिग्री आपण 0 जर कन्सिडर केलं तर फायनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार बघा, इफ इनिशियल पोटेन्शियल एनर्जी that is ui is equal to 0 at theta naught is equal to 0. म्हणजे सुरुवातीचा अँगल ज्यावेळी आहे, सुरुवातीला अँगल किती असणार, 0च असणार ना. ओके, म्हणजे मिनिमम अँगल किती असणार, 0 पेक्षा जास्तच अँगल असणार आहे कधीही. म्हणजे 0 डिग्रीला इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय केली आपण, 0 कन्सिडर केली. देन फायनल पोटेन्शियल एनर्जी आता बघा, फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय आहे, पीई काय आहे ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा नॉट मायनस कॉस थीटा असा फॉर्म्युला आपला आलाय ना. आता इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आपण 0 कन्सिडर केली तर फायनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जस्ट पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे, पीई इन ब्रॅकेट कॉस 0 होणार नाही तर. ओके, कारण थीटा नॉटला इनिशियल पोटेन्शियल एनर्जी असणार, इनिशियल अँगलला इनिशियल पोटेन्शियल एनर्जी असणार. ओके, आणि अँगल ज्यावेळी 0 असतो त्यावेळी काय केलं आपण, 0 पोटेन्शियल एनर्जी अज्युम केली. म्हणजे थीटा नॉट ऐवजी काय ठेवणार, 0 ठेवणार, मायनस कॉस थीटा. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार आहे पीई इन ब्रॅकेट इनिशियली पोटेन्शियल एनर्जी, जस्ट अ मिनिट, आपण हे सगळं जरा चेंज करूया. याच्यामध्ये 2 केसेस येतात, केस 1 आणि केस 2 असं लिहूया. ओके, केस 1 अँड केस 2. आता फायनल आपला फॉर्म्युला काय आलाय बघा, फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहितो आपण. फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जीचा फायनल फॉर्म्युला काय आलेला आहे, पीई इन ब्रॅकेट कॉस थीटा नॉट मायनस काय आलेला आहे, कॉस थीटा आलेला आहे. आता याच्यामध्ये 2 केसेस काय येतात बघा, केस 1, केस 1, if initially dipole is parallel to electric field असेल, समजा डायपोल सुरुवातीला काय असेल, इलेक्ट्रिक फील्डला पॅरल असेल, देन थीटा नॉट किती येणार आहे, 0 येणार. म्हणजे ज्या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड आहे, ओके, ज्या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच डायरेक्शन जर डायपोल मोमेंट असेल, ओके, सुरुवातीला जे डायपोल कसा आहे, पूर्ण सुरुवातीला आडवा आहे.
ओके, या दोन केसेस येतात, एक परपेंडिक्युलर आणि एक पॅरलल, दोन्ही केसेस. सुरुवातीला पॅरल केस बघूया, नंतर परपेंडिक्युलर केस बघूया. ओके, इफ इनिशियली डायपोल इज पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सुरुवातीला डायपोल काय असेल, पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड असेल, म्हणजे डायपोल हॉरिझॉन्टल आहे आणि तिथून पुढे आपल्याला रोटेट करायचं असेल. ओके, अँड इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय केली आपण, 0 कन्सिडर केली, तर फायनल पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे. देन काय होणार बघा, फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस 0 इज इक्वल टू काय येणार आहे, पीई इन ब्रॅकेट कॉस 0 मायनस कॉस थिटा असं होणार आहे. आणि फायनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार मग, फायनल पोटेन्शियल एनर्जी ऍट थिटा दॅट इज पीई इन ब्रॅकेट कॉस 0 म्हणजे 1 मायनस कॉस थिटा. डायपोल अगोदरच काय आहे, इलेक्ट्रिक फील्डला पॅरल आहे आणि तिथून पुढे आपण थिटा पर्यंत रोटेट केला तिथून पुढे. ओके, तर पोटेन्शियल एनर्जी किती निर्माण होणार इथं, थिटाला रोटेट करेपर्यंत पीई इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा तयार होणार. मी काय सांगतो लक्षात येते का बघा, हे बघा, हे इलेक्ट्रिक फील्ड हे असं आहे सपोज, आणि डायपोल सुरुवातीला कसं आहे, हॉरिझॉन्टलच आहे, म्हणजे इथं मायनस क्यू आणि इथं काय आहे प्लस क्यू. म्हणजे दोघांच्या मधला अँगल किती येणार, सध्याच्या कंडिशन मध्ये 0च अँगल येणार आहे, कारण दोघे एकमेकाला पॅरल आहेत. ठीक आहे, आणि इथून मी याला काय केला, अँटी क्लॉकवाईज रोटेट केला थिटा अँगल मध्ये, तर पोटेन्शियल एनर्जी किती निर्माण होणार, पीई इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आणि केस 2 काय येणार, जर इनिशियली डायपोल काय असेल, इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आपण 0 कन्सिडर केली, म्हणजे 90 डिग्री पासून पुढे रोटेट करण्यासाठी किती वर्क डन होणार. म्हणजे सुरुवातीला डायपोल असा आहे, इथं मायनस क्यू चार्ज आहे, इथं प्लस क्यू चार्ज आहे. ठीक आहे, याच्यामध्ये इफ इनिशियली डायपोल इज परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड, देन इनिशियल अँगल किती घेणार मग, देन थिटा नॉट इज इक्वल टू 90 डिग्री घेणार आपण, थिटा नॉट इज इक्वल टू 90 डिग्री घेणार आहे. अँड इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय घेणार आपण, 0 घेणार. त्याच्यामुळं फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पीई इन ब्रॅकेट कॉस ऑफ 90 मायनस कॉस थिटा. म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार आहे पीई इन ब्रॅकेट कॉस 90 म्हणजे 0 मायनस कॉस थिटा, आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येतो मायनस पीई कॉस थिटा. या पद्धतीने हे डेरिव्हेशन येणार आहे. ओके, लक्षात येते का बघा, म्हणजे अगोदर पॅरलच डायपोल जर इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असेल आणि तिथून पुढे आपण रोटेट केला, पॅरल असताना सुरुवातीला पोटेन्शियल एनर्जी 0 आहे असं अझ्युम केलं, आणि तिथून पुढे आपण थिटा पर्यंत रोटेट केला, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी निर्माण होणार पीई इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. मी काय सांगतो लक्षात येते का बघा, सुरुवातीला डायपोल इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल आहे, त्यावेळेची इनिशियल पोटेन्शियल एनर्जी सपोज 0 आहे, आणि आता काय केला मी, अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन काय केला, थिटा डिग्रीमध्ये रोटेट केला, तर त्याच्यामध्ये ज्यावेळी फायनली थिटा अँगलला येणार त्यावेळी त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी निर्माण झालेली असणार आहे, म्हणजे कितीनं पोटेन्शियल एनर्जी वाढलेली असणार आहे, दॅट इज पीई इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे, त्याचबरोबर सुरुवातीला डायपोल समजा परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि परपेंडिक्युलरला असताना आपण 0 अझ्युम केलं इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, तर तिथून पुढे सपोज थिटा अँगल मध्ये रोटेट केला आपण, तिथून पुढे आपण काय केलं, थिटा अँगल मध्ये रोटेट केलं, तर पोटेन्शियल एनर्जी 90 डिग्री पासून पुढे थिटा डिग्री पर्यंत रोटेट होईपर्यंत पोटेन्शियल एनर्जी किती तयार होणार आहे, मायनस पीई कॉस थिटा एवढी पोटेन्शियल एनर्जी निर्माण होणार आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर द पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो पोटेन्शियल एनर्जीचे दोन फॉर्म्युले आहेत, एक म्हणजे पीई इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा किंवा मायनस पीई कॉस थिटा, आणि ते कशावर डिपेंड आहे,
तर डायपोल कुठल्या इनिशियल पोझिशन पासून त्याला काय केलेलं आहे, रोटेट केलेलं आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. जे सुरुवातीला पॅरलल पासून रोटेट केलाय का परपेंडिक्युलर पोझिशन पासून रोटेट केलाय. पॅरलल पोझिशन पासून रोटेट केला तर फॉर्म्युला येतो पीई इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, आणि परपेंडिक्युलर पोझिशन पासून रोटेट केला तर काय येणार आहे, मायनस पीई कॉस थिटा. दॅट इज युअर आन्सर. इथं याच्यावर एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल देखील बघूया. म्हणजे डेरिवेशन शॉर्ट मध्ये पुन्हा एकदा सांगतो अगोदर, इन शॉर्ट, म्हणजे व्यवस्थित लक्षात राहील. हे बघा, सगळ्यात पहिला फॉर्म्युला कुठला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, कुठला यूज करावा लागणार आहे, जो 11th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे, टॉर्कचा फॉर्म्युला. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, पीई साइन थिटा असतो. टॉर्क इज गिव्हन बाय फॉर्म्युला पीई साइन थिटा. आता सपोज याला काय केलं, डी थिटानं रोटेट केलं तर काय होणार आहे, वर्क डन होणार. ते वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, टाऊ इंटू डी थिटा, म्हणजे काय येणार आहे, पीई साइन थिटा डी थिटा. म्हणजे थिटा अँगलला डायपोल असताना, म्हणजे पी आणि ए मध्ये अँगल थिटा असताना त्याच्यावर टॉर्क किती ऍक्ट होत असतो, पीई साइन थिटा एवढा टॉर्क ऍक्ट होत असतो. तिथून पुढे आपण व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय केली, आपण डी थिटा केली, व्हेरी स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थिटा केली. तर वर्कडन किती होणार आहे, पीई साइन थिटा डी थिटा एवढं होणार आहे. मग टोटल वर्कडन काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ पीई साइन थिटा डी थिटा. पीई कॉन्स्टंट, इंटिग्रेशन मध्ये साइन थिटा डी थिटा येणार. आता या डायपोलला सपोज काय करतोय आपण, थिटा नॉट पासून थिटा पर्यंत रोटेट करतोय, त्यावेळेचं वर्क डन काढायचं आहे. पी साइन थिटाचं इंटिग्रेशन काय येणार आहे, मायनस कॉस थिटा. याला लिमिट्स आहेत थिटा नॉट टू थिटा. सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवला, नंतर लोअर लिमिट ठेवलं तर पी इन ब्रॅकेट मायनस कॉस थिटा, मायनस मायनस प्लस होणार, कॉस थिटा नॉट. ओके, हा वर्कडनचा फॉर्म्युला येणार आहे. आता हा वर्कडन म्हणजेच काय असणार आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पीई इन ब्रॅकेट मायनस कॉस थिटा प्लस कॉस थिटा नॉट. आणि याच्यामध्ये आता दोन पोझिशन आहेत. समजा इनिशियली काय असेल, पॅरलल असेल तर थिटा नॉट 0 घेणार आणि इनिशियल पोटेन्शियल एनर्जी 0 घेणार, आणि त्यावेळी काय येणार आहे, फायनल पोटेन्शियल एनर्जीचा हा केस 1चा फॉर्म्युला येईल. आणि इनिशियली डायपोल काय असेल, परपेंडिक्युलर असेल, तर थिटा नॉट 90 डिग्री येणार आहे. आणि त्यावेळेची इनिशियल पोटेन्शियल एनर्जी 0 जर घेतली तर फायनली पोटेन्शियल एनर्जी किती येणार आहे, मायनस पीई कॉस थिटा येणार. Potential energy, why potential energy is negative in second case? तर याचं रिझन असं आहे, पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह का असते सेकंड केस मध्ये. याचं साधं सोपं आन्सर आपण असं देऊ शकतो, हे बघा, हे बुक मध्ये याचं ऍक्च्युअली डेरिव्हेशन नाहीये. ओके, दुसऱ्या मेथडनं सांगतो की सेकंड केस मध्ये पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह का असते. तर पुन्हा एकदा बघा, टॉर्कचा फॉर्म्युला आहे पीई साइन थिटा. वर्कडन म्हणजे काय असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ टाऊ डी थिटा असणार आहे, जे आपण पाठीमागे गेले ते. सो वर्कडन इज इंटिग्रेशन ऑफ पीई साइन थिटा डी थिटा. सो वर्कडन इज पीई कॉन्स्टंट, साइन थिटाचं इंटिग्रेशन काय येणार आहे, मायनस कॉस थिटा डी थिटा. ओके, सो वर्कडनच इथं काय येणार आहे, साइन थिटाचं इंटिग्रेशन झालं मायनस कॉस थिटा. तर वर्कडन काय होणार आहे इथं, मायनस पीई कॉस थिटा एवढं वर्कडन होणार. ओके, मायनस पीई कॉस थिटा एवढं वर्कडन होणार आहे. आणि झालेलं वर्कडन जे आहे, वर्कडनच इथं निगेटिव्ह होते, लक्षात घ्या. वर्कडन निगेटिव्ह असल्यामुळं काय येणार आहे, इथं पोटेन्शियल एनर्जी देखील काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. ॲज वर्कडन इज निगेटिव्ह अँड देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज निगेटिव्ह.
वर्क डन पॉझिटिव्ह झालं तर काय होईल, वर्क डन पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह येईल. वर्क डन निगेटिव्ह झाल्यामुळे काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी देखील निगेटिव्ह येते. हे त्याचं रिझन आहे. हा, याचं एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 8.14. Example is 8.14. Electric dipole consists of two opposite charges, each of magnitude. Electric dipole मधले charges ची magnitude दिली आहे. ती किती दिली आहे, 1 microcoulomb. And these two are separated by 2 centimeter. जे 2L दिलाय, 2 centimeter. 2 into 10 raised to minus 2 meter. The dipole is placed in electric field. Electric field देखील दिलाय 10 raised to 5 Newton per coulomb. Maximum torque exerted by field on dipole. तर फर्स्ट केस काय करायची आहे, मॅक्सिमम टॉर्क. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. अँड सेकंड, the work the external agent will have to do in turning dipole through 180 degree starting from the position theta is equal to 0. तर इथं वर्क डन पण काढायचं आहे. तर इनिशियल अँगल किती दिला, इथं 0 डिग्री दिलाय. ओके, आणि फायनल अँगल किती दिलाय, 180 डिग्री दिलाय. ठीक आहे. आता सुरुवातीला डायपोल मोमेंट काढूया, कारण डायपोल मोमेंट काढल्याशिवाय बाकीच्या गोष्टी करता येणार नाही. तर डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. P इज इक्वल टू काय असतं, Q इंटू 2L, वन ऑफ द चार्ज इंटू सेपरेशन बिटवीन देम. हा डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे. 1 मायक्रोकुलम म्हणजे 10 raised to minus 6 कुलम. So 10 raised to minus 6 into separation between them is 2 into 10 raised to minus 2. सेपरेशनला आपण 2Lच लेटर डिनोट करतो. तर याच्यामुळे डायपोल मोमेंट इथं येणार आहे 2 into 10 raised to minus 8 कुलोम मीटर. हे झालं तुमचं डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट कसं काढायचं लक्षात आलं का बघा, चार्ज इंटू सेपरेशन बिटवीन देम, याला डायपोल मोमेंट म्हणायचं. आता फर्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. फर्स्ट क्वेश्चन, टॉर्क. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, पीई साइन थिटा असतो. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, पीई साइन थिटा. आता टॉर्क मॅक्सिमम कधी असणार, ज्यावेळी साइन थिटा मॅक्सिमम असेल त्यावेळी. ओके, व्हेन साइन थिटा इज मॅक्सिमम, टॉर्क इज मॅक्सिमम. ओके, आणि साइन थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 1 असते. त्याच्यावर साइन थिटाची व्हॅल्यू कधीच जात नाही. त्याच्यामुळे मॅक्सिमम टॉर्कचा फॉर्म्युला काय येणार बघा, इथं फक्त पीई येणार. म्हणजे पी आणि ईचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 into 10 raised to minus 8 into ई किती येणार आहे, ई किती दिलंय, 10 raised to 5 दिलंय. सो मॅक्सिमम टॉर्क येणार 2 into 10 raised to minus 3 न्यूटन मीटर. आणि वर्क डन इन रोटेटिंग डायपोलचा फॉर्म्युला आपल्याला माहितच आहे. वर्क डन W is equal to PE cos theta naught minus cos theta. हा फॉर्म्युला वापरायचा आहे आता जो आपण डिराईव्ह केलाय तो. P इंटू ई ची व्हॅल्यू आपण बघितली आता इथं 2 into 10 raised to minus 3 येते. cos theta naught म्हणजे इनिशियल अँगल किती दिलाय, 0. cos 0 minus cos 180 फायनल अँगल. सो 2 into 10 raised to minus 3 cos 0 म्हणजे 1 minus cos 180 म्हणजे minus 1. So 2 into 10 raised to minus 3 in bracket 1 minus 1 म्हणजे 1 plus 1 2 होणार. So 4 into 10 raised to minus 3 joule will be the work done. Work done is 4 into 10 raised to minus 3 joule. काय डाऊट असेल तर हा